नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका जुन्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण निर्णय पुन्हा चर्चेत आला आहे। हा व्हिडिओ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा असून त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची अधिकृत तारीख निश्चित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुख्यमंत्री पदाच्या काळात विलासराव देशमुख यांनी घेतलेला या निर्णय ऐतिहासिक मानला जातो। अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेवरून वाद सुरू होते। विविध इतिहासकार आणि संशोधकांनी वेगवेगळ्या तारखा मांडल्याने जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। मात्र त्या काळात शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असलेले दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा करून सरकारने अधिकृतपणे 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आणि त्या दिवशी राज्यभर शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला। या निर्णयानंतर महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यामध्ये एकरूपता आली। 19 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आणि जुन्नर येथील शिवनेरी किल्ला येथे दरवर्षी भव्य उत्साहाचे आयोजन सुरू झाले। राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहून अभिवादन करतात। विलासराव देशमुख यांनी या निर्णयाचा उल्लेख आपल्या कारकिर्दीतील अभिमानास्पद क्षण म्हणून केला होता। सरकारच्या वतीने एकच तारीख निश्चित करून जयंती साजरी करणे हे आमचे धोरण राहिले, असे ते त्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात। रितेश देशमुख यांनी हा व्हिडिओ शेअर करताना वडिलांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे, तर धीरज देशमुख यांनीही या आठवणीला उजाळा दिला आहे। शिवजयंती ही महाराष्ट्रातील एक मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटना मानली जाते। त्यामुळे या व्हिडिओमुळे केवळ एक राजकीय निर्णय नव्हे, तर राज्याच्या अस्मितेशी जोडलेली एक महत्त्वाची घटना पुन्हा प्रकाश झोततात आली आहे। आजही सरकारचा तो निर्णय कायम असून दरवर्षी 19 फेब्रुवारीला राज्यभर मोठा उत्सव शिवजयंती साजरी केली जाते। 2026च्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विशेष कार्यक्रमाची तयारी सुरू असून शिवनेरी किल्ल्यावर विशेष सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे। या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेला या व्हिडिओमुळे विलासराव देशमुख यांच्या योगदानाचे पुन्हा एकदा राज्यभरात चर्चा रंगली आहे। पाहुयात तो व्हिडिओ। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी असावी आणि कोणती असावी याच्यावरही वादविवाद झाले। याच्यावरही अनेक संशोधकांनी अनेक वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या। मला आनंद वाटतो की आमचे त्यावेळेसचे शिक्षण मंत्री कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे जेव्हा माझ्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये माझे शिक्षण मंत्री होते आणि मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळा आम्ही कॅबिनेटने निर्णय घेतला आणि ठरवलं की सरकारच्या वतीनं जयंती साजरी जर करायची ती 19 फेब्रुवारीलाच ती आम्ही साजरी करू, असा आम्ही निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शासकीय सुट्टी आणि त्याप्रमाणे जुन्नरच्या आमच्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री तिथं प्रत्येक वर्षी त्या दिवशी जात असतात। तिथं जयंतीचा उत्सव साजरा होत असतो आणि ते करण्याचं काम आजही 19 तारखेला सुरू आहे। शासनाच्या वतीनं ही एकच तारीख राहील आणि त्याच तारखेला आम्ही साजरी करू, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय हा माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मला करता आला, याचा सुद्धा मला मनापासून आनंद आहे।